नमस्कार, स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा स्वागत करते। 9 वाजले सकाळचे आणि सकाळचा नाश्ता म्हणजे आमच्याकडं पोटभर जेवण असतं। पराठे करणारे आज बटाटे 5 उकडून घेतलेत, कांदा, लिंबू, तिखट, जिरे, ओवा, बडीशेप आणि इकडं टोमॅटोची चटणी आहे बघा, कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि मीठ। बटाटा स्मॅश करून घेतलाय, हातानंच करते, मला काही चमचा बिमचा आवडत नाही, कारण हातामध्ये आपली पंचतत्वानं जे शरीर बनलंय तशीच आपली 5 बोटं आपल्या शरीरामध्ये सगळे जे काही घटक आहेत त्यातला म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याचं प्रतिनिधित्व करणारी आपली ही 5 बोटं आहेत। ह्या 5 बोटांचा वापर करून आपण जर स्वयंपाक केला तर आपल्या शरीरामध्ये त्या 5 तत्वांचा बॅलन्स होतो आणि आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होती। त्यामुळं माझं सगळं मी चमचे बिमचे फारसे वापरत नाही, हातानंच असतं, पण त्याला चव खूप छान येते। तर आता मी ह्याच्यामध्ये मी काही आमचूर पावडर वापरत नाही किंवा काय असतं तो चाट मसाला, त्याच्यापेक्षा मी सरळ लिंबू पिळते, जे चांगलं असतं आपल्या आरोग्याला। आणि आता हे मी सगळं एकत्र करून घेणार आहे। बटाट्याच्या पराठ्याची ही सगळी तयारी झालेली आहे। त्याच्यामध्ये मी परत एकदा सांगते काय काय घातलं। कांदा घातला बारीक चिरून, मिरची, कोथिंबीर, जिरे, बडीशेप, ओवा, तिखट आणि 2 बारीक कापून मिरच्या। आता हे सगळं मी स्मॅश करून घेते, छान सगळं एकत्र केलं आहे बघा पीठ। आता ही टोमॅटोची चटणी सोबत खायला टोमॅटोची चटणी करते आहे। बरोबर 9:30ला माझा नाश्ता हा सगळा तयार झाला आहे बघा। कांदा टाकला, जिरे मोहरी टाकल्यावरती त्याच्यात खूप साधं जेवण असतं। मी कधीही मसाला कशासाठी फारसा बारीक करत नाही, कधी क्वचितच काही रेसिपीला, नाही तर नुसता कांदा आणि टोमॅटो बारीक चिरूनच। घरगुती जेवण खरं तर असंच पाहिजे, पूर्वीच्या काळात घरात असंच जेवण असायचं, त्यामुळं पित्ताचे फारसे त्रास व्हायचे नाहीत। पण आता सगळ्यामध्ये मसाला वापरला जातो, जगभरात जे काही मसाले आहेत ते प्रत्येक पदार्थामध्ये घातले जातात आणि पित्ताचा प्रचंड त्रास प्रत्येकाला होतो। तुम्ही जितकं साधं जेवण बनवाल तितका तुम्हाला पित्ताचा त्रास कमी होईल। शेंगदाणेसुद्धा ज्याच्यात गरज आहे त्याच्यातच शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालायचं। हळद घातली बघा मी कांदा परतल्यावर, आणि हे छोटे चहा पावडरचे चमचे असतात ना ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घरातला घातला, बस एवढंच। आता याच्यामध्ये फक्त साखर थोडीशी, तर टोमॅटो आंबट असतो, टोमॅटो टाकला बारीक चिरलेला, थोडासा जाड असला तरी काही नाही, तो आपण शिजतोच त्यामुळं परत असा होतोच बारीक। त्याच्यामुळे मी आता हे असं थोडासा जो राहिला आहे कापायचा तो मी उलटण्याने नीट केला बघा। तुम्हाला माझे असे छोटे छोटे व्लॉग आवडत असतील तर नक्की सांगा। याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूटसुद्धा अगदी थोडंसंच घातलं आहे। तुम्ही जितकं थोडं सगळं वापराल ना तेवढं त्याच्यातले जे पोषक द्रव्य आहेत ते शरीरामध्ये मिळतात आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे। मीठ टाकलं, मीठसुद्धा आमचं ते रॉक सॉल्ट जे असतं लालसर रंगाचं ते असतं, ते आपल्या शरीराला चांगलं असतं। आता सगळं मिसळलं आणि ठेवून दिलं। सकाळी हा नाश्ता असतोय आणि दुपारी परत मी 3 वाजता आमचं जेवण बनवते। जेव्हा मी 12 ते 3 दुकानात जाते, 3ला घरी आले की जेवण बनवते। बघूयात आता चटणी कशी होते। आता याला झाकून ठेवायचं, वाफेवरती शिजवायला, काही पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही। आज मी जर्मनची कढई काढली आहे, खूप जुनी। आता हा मी बघा बटाट्याचा पराठा लाटून घेतला आहे। ट्रायपॉड फारसा चांगला नाही आहे माझ्याकडं, त्याच्यामुळं मी एका हातात फोन धरून एका हातात व्हिडिओ बनवते आहे, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी मला कॅप्चर करता येत नाही आहे। बटाट्याचा पराठा तूप लावून करायचा, खरपूस भाजायचा, फुगण्याकडं फारसं लक्ष द्यायचं नाही। जेव्हा आपण म्हणतो नाही पुरणपोळी फुगली, हे फुगलं, तेव्हा त्याचं तो खुसखुशीत लागत नाही। पण आपण असं जर, माझं असं आहे म्हणजे माझं काही एवढा स्वयंपाक हे असं नाही, पण दाबून जर केलं तर त्याला ते छान चिटकतं। इकडे टोमॅटोची सुंदर चटणी तयार झाली आहे। दिवसभर अशीच माझी धावपळ सुरू असती आमच्या घरामध्ये।
आता सगळे पराठे झाले की दाखवते. राजेशाही थाट कशा आहे. आहा 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 कशा आहे थाट राजेशाही. ऐकलं पण ऐकलं राजेशाही थाटे. आहा आहा. आजचं मी माझं रुटीन जे आहे 9 ते 11 वाजेपर्यंतचं ते शेअर केलं आहे. आता हा पांढरा घेवडा आहे हा निवडणार आणि ठेवून देणार. दुपारी 3:30 वाजता मी स्वयंपाक करते. ॲक्च्युली इथून फार उजेड येतो आहे त्यामुळे तुम्हाला माझा चेहरा दिसतो आहे का नाही बाहेरून. आता बहुतेक नीट दिसत असेल. आता या शेंगा निवडून ठेवते आणि दुपारी आल्यावर स्वयंपाक करते. तुम्हाला माझं हे डेलीचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ कुणाबरोबर तरी शेअर करा. नक्की अशा छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. आता आवरून मी दुकानात जाणार आहे. चला बाय. आणि वस्त्रांची ऑर्डर द्यायची असेल, हा गाऊन बघा, या गाऊनची ऑर्डर द्यायची असेल नक्की